नमस्कार मंडळी, जर तुम्ही अजून आमचा पार्ट 1 पाहिला नसेल तर तो नक्की पहा. त्या भागात आम्ही मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिराचे दर्शन घेतले आणि आता पार्ट 2 मध्ये आपण श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि श्री स्वामी समर्थ मठाचे दर्शन घेणार आहोत. चला मग आपल्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया. तर आम्ही पुन्हा आलो मेट्रो स्टेशन. आता आम्ही चाललो आहे सिद्धिविनायक मंदिर, तर तुम्हाला दाखवतो. मंडळी, आता आम्ही आलो मेट्रो स्टेशन ग्रँड रोडला. आता आम्ही चाललो सिद्धिविनायक मंदिरमध्ये तो फॅमिली सोबत. आता दुसरं दर्शन आम्ही चालू करतोय. आता बाबुलनाथ मंदिरचं दर्शन घेतलं आम्ही आणि आता चाललोय सिद्धिविनायक. काय बोलते अजून? मंडळी, आम्ही आता मेट्रोची वाट बघतोय. 5 मिनिटं झाली मेट्रोची वाट बघून. आता मेट्रो येईल 2 मिनिटांमध्ये. तर आम्ही बाबुलनाथ मंदिराच्या इथे जाऊन दर्शन घेतलंय. आता आम्ही चाललो सिद्धिविनायक मंदिरात. तर तुम्हाला पण आम्ही दर्शन दाखवतो, तुम्ही पण दर्शन घ्या. आज पूर्ण दिवस मेट्रोचा प्रवास करणार आहे. मस्त भारी, एकदम मस्त वाटतं. एकदम गारगार एसी. पाऊस थांबलाय, आता पाऊस पडत नाही तर आता गरमी व्हायला चालू आहे. मग मॅडम म्हणाले की आपण मेट्रोने जाऊया. आई पप्पा समोरच्या सीटवर बसले आणि समोरच्या समोर बसले. आता सिद्धिविनायकला पोहोचणार, तिथून जाणार आम्ही. बघू, वेळ भेटला लवकर गेलो तर आम्ही दादाच्या स्वामीच्या मठात तिथे जाऊ. पण आता घरी आज तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायला भेटेल. पूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्हाला दर्शन करायला भेटेल. आम्ही जिथे गेलो तुम्ही पण दर्शन करून. बाबुलनाथ मंदिराचे दर्शन झाल्यानंतर आम्ही ग्रँड रोड मेट्रो स्टेशनवरून मेट्रो प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराकडे प्रवास सुरू केला. मुंबई मेट्रो हा प्रवास अतिशय सोयीस्कर आणि वेळ वाचवणारा ठरला. आम्ही चाललोय सिद्धिविनायक मंदिर. सिद्धिविनायक मंदिर म्हणजे आता आम्ही मेट्रो सिद्धिविनायक मेट्रोच्या बाहेर आलोय, तर जातोय. तर तुम्ही पाहू शकता. आणि आता आम्ही जाऊन सिद्धिविनायकचं दर्शन घेणार आहे, गणपती बाप्पाचं. तर आज पहिल्यांदा आम्ही फॅमिली म्हणून आलोय सोबत. इतके दिवस कधी फॅमिली सोबत येता आला नाही, तर आजच खूप दिवस म्हणजे भरपूर दिवस झाले असतील, म्हणजे वर्ष झालं असेल फॅमिली सोबत आलोच नाही. काय बोलते, बरोबर ना? हो काय हो. फॅमिली सोबत नव्हतो. आई पप्पा मूवी बघायला गेलेलो आपण. पाहू शकतो तुम्ही सगळीकडे एक्सिलेटरचे शिव आहेत. लय डेंजर आहे. प्रभादेवी येथे वसलेले श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध आणि जागृत गणेश मंदिरांपैकी एक आहे. सुमारे 200 वर्षाचा इतिहास लाभलेल्या या मंदिरात उजव्या सोंडीची श्री गणेशाची मूर्ती असून दोन्ही बाजूंना रिद्धी आणि सिद्धी विराजमान आहे. अशी श्रद्धा आहे की येथे मनापासून केलेल्या प्रार्थना आणि नवस श्री गणेशाला पूर्ण करतात. त्यामुळे दररोज हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात आणि विशेषतः मंगळवारी इथे प्रचंड गर्दी असते. आम्हीही दर्शनासाठी आलो होतो, पण भाविकांची खूप मोठी रांग असल्यामुळे आम्हाला मुखदर्शन घेऊनच श्री गणेशाचे आशीर्वाद घ्यावे लागले. पुढच्या वेळी नक्की सविस्तर दर्शनासाठी पुन्हा येऊ. गणपती बाप्पा मोरया. आमचे व्हिडिओज पाहता का असं मॅडम विचारतो. आमच्या इन्स्टाला आयडी आहे कोच कल्पेश म्हणून आणि फेसबुकला कल्पेश पनेरी आयडी आहे. तर तिथे तुम्ही फॉलो करा, तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दिसतील बघायला. लाईक करा, पण सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा प्लस आणि सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला आणि फॉलो करा फेसबुकला. फेसबुकला पण आपले ह्याच व्हिडिओ आपण अपलोड करतो, तर तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता. समजले?
मॅडम काय सांगतात अजून अजून काय सांगता का मॅडम तुम्ही? अजून आता काय स्वामींचं मठ येईल खालचं हवी. मग आम्हाला आता भूक लागली आहे. मॅडम होते भूक लागते खायला नाही तुला अजून. तर मी बोललो सगळं दर्शन झाल्याशिवाय तुम्हाला भूक लागली असेल तरी खायला नाही देणार असं म्हणतात. मला पण लागली आहे, तिला लागली नाही. ती म्हणते काय तुझं पोट भूक लागते तुला, खाऊन आलास तू, जेवून आलास तू. तेच भूक लागते. तर म्हणलं सकाळी शेक प्यालो, दुपारी जेवण झालं तरी पण थोडंसं भूक लागते ना चालून चालून माणसाला. असं आहे. काय बोलते? चला सबस्क्राईब करा चॅनलला, असेच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन झाल्यानंतर आम्ही चालत दादर पश्चिम येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पोहोचलो. गोखले रोड जवळील DL वैद्य मार्गावर वसलेले मंदिर स्थानिक भक्तांसाठी श्रद्धेचे महत्त्वाचे स्थान आहे. मंदिरात दररोज उष पूजा, मध्य पूजा आणि रात्रीची आरती भक्तिभावाने केली जाते. तसेच बुधवारी विशेष शिराभिषेक सेवा आयोजित केली जाते. मंदिरात प्रवेश करताच शांत, प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळते. विठ्ठल रुक्मिणीचे सुंदर दर्शन घेतल्यावर मनाला एक वेगळी शांती आणि समाधान मिळाले. जय हरी विठ्ठल. आम्ही स्वामींच्या मठात आलोय, तर तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला स्वामींचं दर्शन देतो. चला बघूया काय सांगशील. आम्ही दादर पश्चिम येथील श्री स्वामी समर्थ मठात दर्शनासाठी गेलो. 1910 साली स्थापन झालेला हा मठ मुंबईतील एक प्रसिद्ध आध्यात्मिक केंद्र आहे. शांत वातावरण, सुंदर दगडी वास्तुकला आणि भक्तिभावामुळे येथे आल्यावर मनाला वेगळी शांती मिळते. स्वामी समर्थांचा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश आजही लाखो भक्तांना प्रेरणा देतो. आम्ही स्वामींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला आणि आमचा हा आध्यात्मिक प्रवास पूर्ण केला. आज खूप छान पद्धतीने दर्शन झालं. आता आमचं पूर्ण फायनली सर्व दर्शन झालंय. तर आता आम्ही चाललोय, बघू आता पुढे. मॅडम तुम्हाला सांगतीलच. पुढे चाललो आम्ही आता घरी चाललो. जस्ट आम्ही स्वामींचं दर्शन करून आलोय. सगळं आमचं दिवसभर आज दिवस आमचा खूप छान गेला आणि मजा गेली, धमाल गेली, मस्ती केली. हा आता आम्ही चाललो घरी चाललो. आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. म्हणून असेच जर चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा आणि लाईक पण करा. चला मंडळी, अशा प्रकारे एका दिवसात आम्ही मुंबईतील 4 प्रसिद्ध मंदिराचे दर्शन घेतले. बाबुलनाथ मंदिर, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि श्री स्वामी समर्थ मठ. हा संपूर्ण प्रवास एका ब्लॉगमध्ये दाखवला असता व्हिडिओ खूप मोठा आला असता. त्यामुळे आम्ही हा ब्लॉग 2 भागांमध्ये सादर केला आहे. जर तुम्ही अजून पार्ट 1 पाहिला नसेल तर तो नक्की पहा आणि दोन्ही भागाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया, पांडुरंग हरी आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अशाच मंदिर यात्रा आणि ट्रॅव्हल्स व्लॉग्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.